नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आयुष्याचं ही श्रीशुशाची प्रार्थना। गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी ती एक वाटीने का मैदा घेतलेला आहे, आता तो आपला चाळायचा आहे। त्याचप्रमाणे मीठ टाकायचं, अर्धा चमचा मीठ टाकलं मी, क्रश केला और सगळं एकजीव करायचं। त्याच्यावर तेल, मी तेल टाकते आता पहिले, मग पाणी हे करायचं ॲड त्याच्यामध्ये। हे सगळं एकजीव करणे। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू, सगळं तेलाचं असं झालं आहे। आता पाणी टाकू आपण लागेल तसं, ग्लासने मी घेते, ग्लासच्या साईडने जसं लागेल तसं मीठ। मी पिठाला अर्धा तास मध्ये का मुरत ठेवणार आहे झाकून, आणि त्याला सरळ रेसिपीला स्टार्ट करूया। प्रथम आपण हे टाकू मूग डाळ, मध्ये धण्याची पूड, गरम मसाला, मीठ आणि हे राईस, मध्ये चाट मसाला आणि आपलं बडीशेप, डाळीचं पीठ टाकू। हेच टाकायचे, हिंग रेड करू तुम झाले। आता मी वाटीमध्ये काढून घेते, ते परतवले चांगलं। चला आता आपण त्याच्या गोळी बनवू। छोटी छोटी लिंबूसारखी गोळी केलेली आहे मसाल्याची। आता हे असं हे करायचं, भरायचं त्याच्यामध्ये। आता ते ओतायचं, हलक्या ह्याच्याने हे करायचं, फ्रेश द्यायचं। थोडंसं आपण लाटू पण शकतो। असं असं हे करायचं, आणि त्याला हे असं दाबायचं। मी तेल तापत ठेवलेले, प्रथम हे टाकू आपण। करू शकते साईड साईडला। पहिले एक झाले होते, दुसरे एक टाकू, आपण तिसरे सोडू आता। इथे मी आता सगळे तळून घेते, मग तुम्हाला दाखवते। बघा आपली कचोरी कशी झालेली आहे, एकदम क्रिस्पी। आणि बघा आतलं पण हे बघा, कुरकुरीत मस्त क्रिस्पी, आणि आतलं हे
आणि पुदिन्याची चटणी केलेली सोबत आणि सॉस. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.